ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी भाजपच्या अतुल सावेंवर गंभीर आरोप केलाय। भाजप ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य फोडतोय। भाजप जिल्हा परिषद सदस्यांना 1.5 कोटींची ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवेंनी भाजपच्या अतुल सावेंवर केलाय। अतुल सावे आमच्या सदस्यांना फोन करत असल्याचाही आरोप त्यांनी केलाय। दरम्यान या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सदस्य फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप अंबादास दानवे यांचा आहे। कोण हे प्रयत्न करतंय आणि कुणाला फोडलं जातंय हे आपण जाणून घेऊया। काय तुमचं म्हणणं आहे, नेमकं फोडतंय कोण कोणाला? फोडतंय वगैरे नाही, पण असे प्रयत्न विशेषतः सत्ताधारी पार्टी, त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टी, त्यातल्या त्यात त्यांचे इथले मंत्री संभाजीनगरचे, आता इतर मंत्री त्यांचे एकच आहे अतुल सावे। मला जे सदस्यांनी सांगितलेलं आहे माझ्या समक्ष, या सदस्यांना तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर, म्हणजे मी तर सांगेल 1-1.5 कोटी रुपयाची ऑफर दिली जाते आणि या सदस्यांना आमच्यासोबत अशा प्रकारचे काही जणांना फोन आलेले आहेत। का प्रयत्न करते? त्यांच्याकडे संख्याबळ आहे, दोघांचं मिळून करायचं नसेल त्यांना, बहुधा दोघांचं मिळून करायचं नसेल म्हणून ते आमच्या मागे लागले असेल। कारण भारतीय जनता पार्टीची संख्या 23-24 आलेली आहे, त्यांना काय 7-8 लोकांची गरज आहे। पुरावे काय आहेत? फोन आलेला आहे ना, फोन आला आहे का काही कार्यकर्त्यांच्या फोन आलेला आहे, डायरेक्ट मंत्री महोदयांच्या फोनहून नाही पण दुसऱ्या फोनहून फोन आलेला आहे, आमच्या लोकांशी ते बोललेले आहे। पण वेळ प्रसंगी या सगळ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा। शिवसेनेकडे कायदेशीर नाही, चांगलं असं कधी कोणी करत असेल तर आता मी माहिती घेतलेली आहे, ज्यांनी फोन केला त्यालाच बघतो ना। म्हणजे सावेंना धमकी, ज्याच्या फोनून आला त्याला आधी धमकी आणि मग सावेंना धमकी। अतुल सावे हे सगळे प्रयत्न करतायत आणि एखादी सत्ता जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यासाठीचे हे त्यांचे प्रयत्न असल्याचं देखील अंबादास दानवे म्हणाले। कॅमेरामन धनंजय दारुणतेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान अतुल सावेंनी अंबादास दानवेंचे हे आरोप फेटाळून लावलेत। अंबादास दानवेंनी पुरावे सादर करावेत आणि मी कुणाशी फोनवर बोललो असेल तर माझ्या फोनची यादी काढावी असं प्रत्युत्तर मंत्री अतुल सावे यांनी दिलंय। तसंच उमेदवारांचं अभिनंदन केलं याचा अर्थ ऑफर दिली असा होत नाही असंही स्पष्टीकरण सावेंनी दिलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी, आपण पाहूयात। तर अतिशय गंभीर असे आरोप लावलेले आहेत, तुम्ही स्वतः फोन करता असा आरोप लावलाय, काय आपलं म्हणणं? मी उबाटाच्या उमेदवारांना फोन केला असा हा आरोप जो माझ्यावरती करतायत तो अतिशय चुकीचा आरोप आहे। मी कोणाशी फोनवर बोललो असेल तर माझा टेलिफोन काढावा, त्याच्यामध्ये कोणीही नंबर दाखवावा किंवा माझ्या ऑफिसमधून किंवा माझ्या घरून कुठेही एकालाही कोणाला फोन गेला असेल त्यांनी सिद्ध करावं। त्या दिवशी ते सांगतील ते मी, आणि पैशाची ऑफर द्यायची गरजच नाही ना, ज्यावेळेस आमच्याकडे संख्याबळ 44च्या वरती आहे। आहे की तुम्ही दुसऱ्याच्या फोनवरून फोन करतायत आणि पुरावे देखील आहेत असं म्हणणं आहे। पुरावे असतील तर त्यांनी दाखवावे, मी कोणाशी बोललो असं दाखवावं। मी कोणाशीही बोललेलो नाही। आता कोणी भेटला कुठे तर त्याला अभिनंदन तर करतोच, तसे त्यांचे 2-3 उमेदवार आम्हाला काही ठिकाणी भेटले, आम्ही त्यांचं अभिनंदन केलं। अभिनंदन करणं म्हणजे बोलणं नाही होत। आणि सार्वजनिक ठिकाणी भेटलो, काही वैयक्तिक एकट्यात कोणाला भेटलेलं नाही। सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आमची काही उमेदवारांची माझी भेट झाली, त्यांना अभिनंदन केलं। अशा अनेक ठिकाणी आपण सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधी भेटत असतात। संभाजीनगर जिल्हा परिषदेत सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्यांच्यासोबत आणखीन 2 सदस्य आहेतच, अगदी काही सदस्यांची कमतरता आहे, तर भाजप स्वतः एक हाती सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करेल। आमची केंद्रात युती आहे, आमची महाराष्ट्रात युती आहे, त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आपण युतीतच लढू। कायदेशीर कारवाई किंवा कोर्टात जाणार का या आरोपांबद्दल? आता कसे अंबादास दानवे आमचे मित्र आहेत, आम्ही एकत्र काम केलेलं आहे, चालत असते राजकारणात या गोष्टी होत असतात। जर पुरावे असतील तर ते समोर आणण्याचं आवाहन देखील इथे त्यांच्याकडून करण्यात आलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। मीरा भाईंदर महापालिकेची पहिली महासभा आज होणार आहे। या महासभेमध्ये ठराव क्रमांक 16 हा टिपू सुलतान चौक हे नाव रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात येणार आहे। विशेष म्हणजे 2016 साली याच चौकाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा ठराव भाजपनंच मंजूर केला होता।
3 डिसेंबर 2016 रोजीच्या महासभेमध्ये ठराव क्रमांक 27 अंतर्गत लोढा कॉम्प्लेक्स मार्गावरील चौकाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन नगरसेवक नरेंद्र मेहता यांनी मांडला होता. तो प्रस्ताव भाजपच्या बहुमतानं मंजूरही झाला होता. आता मात्र त्याच नावाला रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपकडून आणला जात असल्यानं आजची महासभा ही गाजणार आहे. टिपू सुलतानचा वाद आणि बांगलादेशी प्रमाणपत्रांचा विषय यामुळे सध्या मालेगाव संपूर्ण राज्यामध्ये गाजतंय. नेमका हाच कैचा मुद्दा मालेगाव महापालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये राहील. महापालिका निवडणुकीमध्ये विद्यमान सत्ताधारी इस्लाम पार्टीनं बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून त्रास दिला जात असल्याचा मुद्दा लावून धरला होता. माजी खासदार किरीट सोमय यांनी दाखल्यांचा विषय लावून धरल्यामुळे 1044 लोकांवर गुन्हे दाखल झालेत. तर 3500हून अधिक जन्मदाखले बनावट ठरवून पालिकेने रद्द केलेत. आता इस्लाम पार्टी ते रद्द केलेले दाखले पुन्हा कायदेशीर करण्याचा ठराव आणणार आहे आणि त्यावरूनही गदारोळ होऊ शकतो. दुसरीकडे इस्लाम पार्टीनं सत्ता स्थापन केल्यावर उपमहापौर शान हिंद यांनी आपल्या दालनामध्ये भिंतीवर टिपू सुलतानचा फोटो झळकावला होता आणि त्यानंतर राज्यात टिपूच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू झाला. आता या वादाची सुरुवात ज्या मालेगावातून झाली त्या मालेगाव मनपाची वादळी सभा चांगलीच वादळी होणार यामध्ये शंका नाहीये. टिपू सुलतानाची बाजू उचलून धरल्यानं महाराष्ट्रभर वाद उफाळल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता मवाळ भूमिका घेतल्याचं दिसून आलंय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सपकाळांनी म्हटलंय. तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यानं त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मुंबईत हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार करण्यात आलाय. टिपू सुलतानची बाजू उचलून धरल्यानं पक्षानं सपकाळांना पाठिंबा दर्शवलाय आणि त्यामुळे भाजप विरोधात आगपाखड करणारे सपकाळ एकीकडे दिलगिरी व्यक्त करतायत तर दुसरीकडे घेतलेल्या भूमिकेबाबत सत्कार स्वीकारतायत. भारतीय जनता पक्षाने धचा मा करत असताना अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण केलं आहे आणि त्यांच्या राजकारणाची जी जुनी पद्धत आहे ती त्यांनी त्याचा अवलंब केला. आम्ही त्यांना आगामी काळात पुढे सोडणार नाही. जे एक शिवप्रेमींच्या अनुषंगानं जो प्रोपगंडा झाला त्या अनुषंगानं आणि एक महाराष्ट्रातल्या एका वर्गाला गैरसमजातून जो मनस्ताप झाला त्या अनुषंगाने माझी लिखित भूमिका ही मी माध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मांडलेली आहे. रायगडमध्ये सुनील तटकरे शिवसेनेला धक्का देण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये सर्वात जास्त जागा जिंकूनही शिवसेना सत्तेबाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जाते. रायगड जिल्हा परिषदेमध्ये भाजप राष्ट्रवादी एकत्रित सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक 21 उमेदवार सदस्य निवडून आलेत. तर रायगड जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी भाजप 15, राष्ट्रवादी 16 असे एकूण 35 इतकं संख्याबळ आहे. तसेच कर्जत खालापूरमध्ये निवडणूक पूर्व राष्ट्रवादी ठाकरे शिवसेना अशी युती झाल्याचे शिवसेनेचे 4 सदस्य भाजप राष्ट्रवादी युतीसोबत जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूर प्रमाणेच रायगडातही भाजपबरोबर सत्तेत सहभागी व्हावं असं मत स्थानिक पातळीवर व्यक्त केलं जात असून त्या दृष्टीनं दोन्ही पक्षांमध्ये सध्या खलबत सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली आणि पूर्णपणाने व्यवस्था त्या संदर्भात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज 16, भारतीय जनता पक्षाकडे 15, 21 स्पष्टपणाचं बहुमत आहे. कर्जत तालुक्यामध्ये व्हाईट केलेला आहे त्यामुळे आज संख्याबळ अधिक आहे. आम्ही एकत्रित आहोत. गटनोंदणी सुद्धा केलेली आहे. वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्या संदर्भातला बघूया काय होत आहे. मुंबई शहरात 24 तास व्यावसायिक परिसर सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. समाजवादी पक्षानं ही मागणी अधिकृतरित्या केली असून महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून प्रस्ताव सादर केला आहे. पत्रात लोअर परळ, बीकेसी आणि दक्षिण मुंबई या प्रमुख व्यावसायिक भागांमध्ये आठवड्याचे 7ही दिवस आणि 24 तास आस्थापना सुरू ठेवण्यासाठी नियोजित आर्थिक मॉडेल्स लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. कापसाच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या खानदेशातील जिनिंग व्यवसायावर आता मोठं संकट येण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बांगलादेश आणि अमेरिकेमध्ये झालेला नवीन करार. या करारामुळे बांगलादेशात जाणारा भारतातला कापूस आता बांगलादेश अमेरिकेकडून घेणार आहे. अमेरिका बांगलादेश व्यापार करारानुसार बांगलादेशात तयार होणाऱ्या वस्त्रांवर अमेरिकेमध्ये 0% आयात शुल्क आहे तर भारतातून जाणाऱ्या उत्पादनांवर 18% कर कायम ठेवण्यात आला आहे आणि त्यामुळे बांगलादेश अमेरिकन कापसाला प्राधान्य देण्याची शक्यता व्यक्त होते. दुसरा भाग म्हणजे खानदेशात CCIचा हमीभाव
8,100 रुपये असला तरी जाचं कटी आणि ऑनलाईन प्रक्रियेमुळे यंदा कापसाची अपेक्षित खरेदी झालेली नाहीये. परिणामी कापूस खरेदी ठप्प झाली असून जिनिंग उद्योगातील उलाढाल मोठ्या प्रमाणावर कोसळली आहे. दरवर्षी सुमारे 15 लाख गाठींची खरेदी होणाऱ्या खानदेशात यंदा आतापर्यंत फक्त 6 ते 7 लाख गाठींची खरेदी झाली आहे. यामध्ये पुढे जाऊन 1.5 लाख गाठींचीच भर पडण्याची शक्यता आहे आणि एकूण 150 जिनिंगपैकी केवळ 50 सुरू असून त्याही अर्ध्या क्षमतेनं चालू आहेत. अशातच या बांगलादेश आणि अमेरिकेतील करार भारताच्या कापूस उत्पादनाला अजूनच डोकेदुखी ठरू शकतो. जळगाव जिल्ह्यात म्हणजे खानदेशात जर म्हटलं तर 150 जिनिंग प्रेसिंग कारखाने, परंतु यावर्षी फक्त 50 कारखाने सुरू होते आणि 50 कारखान्यामध्येही फक्त 1/3 कापूस म्हणजे 1/3 एक शिफ्ट एवढा येईल एवढंच 3-4 महिन्यात कापूस आलेला आहे. त्यामुळे तेही कारखाने जवळपास बंदच्या मार्गावर आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. धान लागवडी शेतकऱ्यांवर येणाऱ्या आर्थिक तणावाबाबत त्यांनी चर्चा केली आहे. उत्पादन खर्च, मजुरी तसंच खत बियाण्यांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण येतोय. या पार्श्वभूमीवर धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. तसंच धान बोनस हे प्रति हेक्टर 20,000 रुपये देण्याची मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण इथे धक्कादायक घटना घडली आहे. गाडीवरून जात असताना 2 तरुणांनी मुलीचं अपहरण केलंय. आईच्या आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण करण्यात आलंय. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. जहीर हारून शेख आणि हयात हारून शेख अशी दोन्ही आरोपींची नाव आहेत. भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एका युवतीचं अपहरण करण्यात आलं. त्याच्या निषेधार्थ आज भिगवण कडकडीत बंद करण्यात आलेला आहे. काल युवती तिच्या भावासोबत आणि आईसोबत गाडीवर जात असताना 2 इसमांनी अडवलं. तिच्या डोळ्यात आणि भावाच्या आणि आईच्या डोळ्यात चटणी टाकली आणि त्यानंतर तिचं अपहरण केलं. त्याच्यानंतर भिगवणमध्ये मोठी संतापाची लाट पसरली होती. पोलीस स्टेशन समोर जो आहे तो या ठिकाणी ठिय्या देखील नागरिकांनी मांडला होता. तर रात्री या ठिकाणी पुणे सोलापूर हायवे देखील काही काळापाठी अडवून धरला होता. आज जो आहे तो निषेधाच्या या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा देखील काढण्यात आलेला आहे. पोलिसांनी त्या युवतीच्या शोधासाठी आरोपींना पकडण्यासाठी जे आहे ती काही पथकं देखील रवाना केलेली आहेत. मात्र अद्यापपर्यंत त्यांना यश आलं नसलं तरी या ठिकाणी जो आहे तो आज भिगवणमध्ये मोर्चा काढला जाणार आहे या घटनेच्या निषेधार्थ आणि याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली. खरं तर जी घटना घडली ती मोठी संतापाची आहे. मात्र याला काही दुसरी बाजू आहे का असा देखील प्रश्न एका बाजूने विचारला जातोय. त्याच्यामुळं ज्यावेळेस या घटनेचा तपास होईल की ज्यावेळेस जे आरोपी आहेत ताब्यात घेतले जातील त्यातली सत्य पुढे येईल. मात्र असं जरी असलं तरी भिगवणमध्ये मोठी संतापाची लाट आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज भिगवण बंद ठेवण्यात आलेला आहे. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा, भिगवण, इंदापूर. तर या धक्कादायक प्रकारावर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये जहीर हारून शेख आणि हयात हारून शेख या 2 युवकांनी या 2 आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 31 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत. विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे. थेट तुमच्या घरातून या मराठी नाटकाच्या टीमनं क्रिकेटपटू रोहित शर्माची भेट घेतली आहे. अभिनेता प्रसाद खांडेकरनं सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलाय. यामध्ये नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, भाग्यश्री मिलिंद, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. महत्त्वाचं म्हणजे या टीमशी हिटमॅननं मराठीत संवादही साधलाय. प्रसाद खांडेकरनं याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. मुंबईत राहायचं म्हणजे मराठी बोलता आलंच पाहिजे असं रोहित शर्मा यावेळी म्हणालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.